गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण गुरुचरित्राचा 13वा अध्याय आज आपण पाहणार आहोत. गेल्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांना कृष्ण सरस्वती महाराजांनी दीक्षा दिली आणि संन्यास दीक्षा दिल्यानंतर तीर्थाटनाला गेले आणि त्यावेळेला माधव नामाचे जो तरुण ब्राह्मण होता त्याला दीक्षा दिली आणि त्याचं माधव सरस्वती असं नाव त्याचं झालं किंवा ठेवलं नाव सरस्वती म्हणून. आणि तो त्यांचा आवडता पट्टशिष्य होता. इथपर्यंत आपण पाहिलं. आज आपण 13व्या अध्यायामध्ये पुढे पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्याणा लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडीने जाणा विनवितसे परियेसा. आणि नामधारक जे आहेत ते पुन्हा सिद्धालाच्या चरणांशी लोटांगड घालतायत आणि त्यांना विनवित असे म्हणे विनवतायत. जय जय आजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सांगितले ज्ञान प्रकाशवणी परिसोनी मज सुख झाले. ते म्हणाले की महाराज तुम्ही जे काही आम्हाला गुरुचरित्र सांगितलं आणि त्याच्यामुळे ज्ञानप्रकाश झालेला आहे किंवा मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ते पाहून मला मनाला शांती मिळते, सुख प्राप्त झालेलं आहे किंवा माझं मी आनंदित झालेलो आहे. गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत शमन करणार समर्थ तूची एक कृपानिधी. आणि गुरुचरित्र जे आहे कथामृत आहे म्हणजे अमृता समान कथा ज्या आहेत ते गुरुचरित्रा कथामृत जे आहे ते सेवन करताना म्हणजे तृष्णा अधिक होते. म्हणजे पाणी प्यायल्यावर तृष्णेचं शमन होतं, तहानेचं शमन होतं किंवा ताण भागते. पण गुरुचरित्र कथामृत असं आहे की उलट ती अधिक अधिक तृष्णा वाढते, अधिक अधिक तहान वाढते. म्हणजे अधिक अजून 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 असा हव्यास आपला वाढतो. आणि तुम्ही शमन करणार समर्थ तूच एक कृपानिधी. आणि ती जी तृष्णा आहे ती शमन करणारे फक्त तुम्हीच आहात असं तो सिद्धांना सांगतो. गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारून तृप्त नव्हे माझे मनू आणि अपेक्षा होत असे. तर ते म्हणतात की गुरुचरित्र हे कामधेनू आहे. गुरुचरित्राला कामधेनू असं का म्हटलंय तर कामधेनू आणि कल्पवृक्ष या दोन गोष्टी आपल्या अशा संकल्पनेमध्ये आहेत की जे तुम्ही व्यक्त करणार आहात, जी इच्छा मनामध्ये व्यक्त करणार किंवा मनात नुसते आणणार तर त्या लगेच तुमच्या फलित होणार आहेत, त्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. आणि इथं गुरुचरित्राला कामधेनू असं विशेषण लावलेलं आहे कारण तुम्ही फक्त मनामध्ये येण्याच्या आधीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं ज्याचं फळ आहे. म्हणून ते गुरुचरित्र कामधेनू. तुम्ही सांगितले तुम्ही विस्तारून आम्हाला सांगितलं. तृप्त नव्हे माझे मनू तरीही माझ्या मनाची तृप्तता होत नाही आहे. आणिक अपेक्षा होत असे, अजून 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 जाणून घेण्याची इच्छा मला होत आहे असं सिद्धाला नामधारक सांगतायत. क्षुनेने पिढिले ढोर जैसे पावे तृण बिढार त्याते होय मनोहर न वचे तेथुनी पर्यसा. आता जसं एखादं भुकेलं ढोर आहे म्हणजे एखादं गुर आहे, गाय किंवा बैल किंवा गुर आहे तर ते एकदम त्याला भूक लागलेली आहे आणि त्याला अचानक गवताची पेंढी ज्याला गंजी म्हणतो तर ती सापडली किंवा जी मिळाली त्याच्या तोंडास जर लागली आणि त्याला जर तिथे खायला मिळालं तर त्याला आनंद तर होतोच पण तिथून तो काही जात नाही, तो तिथेच राहतो. त्याप्रमाणे एखाद्यानं देखे तक्र स्वप्नी म्हणजे एखाद्याला स्वप्नातसुद्धा ताक मिळत नाही. आणि त्यासी मिळे क्षीर बरणी. आणि जर त्याला दूध मिळत असेल, दुधाची बरणी किंवा भांड मिळत असेल, नवे साचे मनधणी केवी सोडी तो ठावो. आता ते जर मिळत असेल तर ते सोडून कसं काय जाणार आहे, तो नाही जाणार आहे. आता गंमत एक अशी आहे की आपण काचेच्या भांड्याला किंवा बरणी जी आहे तो बरणी शब्द किती जुना आहे बघा.
तो आपल्या 15व्या शतकामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचं चरित्र लिहिणाऱ्या सायमदेवाने क्षीरभरणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या की तिथे भांड असाही अर्थ होऊ शकतो, पण बरणी जी आहे तर तो बरणी शब्द इतका जुना आहे. म्हणजे उद्या तुम्ही जर का त्याचा अर्थ जर दुधाची बाटली असा जरी काढला तरीसुद्धा, म्हणजे आता पॅकेटमध्ये येतं आहे, आता पुन्हा ते बंद करायचं प्लॅनमध्ये आहेत सर्वजण, तर ती बरणी हा शब्द इतका जुना आहे. तैसा आपण स्वल्पज्ञानी, तसंच मी अल्पज्ञानी होतो, नेणत होतो गुरुनिर्वाणी. गुरुबद्दल ज्ञान नव्हतं, गुरुकृपेबद्दल जाण नव्हती आणि गुरुतत्वाची ओळख नव्हती. आणि म्हणून अविद्या माया बेष्टोनी, आणि त्या अविद्येमध्येच मी राहिलो. आणि म्हणून कष्टत होतो परियसा, आणि म्हणून मी कष्टत होतो, मला त्रास होत होता, यातना होत होत्या. कारण गुरुचं तत्व आपण जाणलं नाही. गुरुतत्व किती अगाध आहे, गुरुचं महिमा पण माहिती नाही, गुरुभक्ती म्हणजे काय माहिती नाही, ती कशी करायची ती माहिती नाही. त्यामुळे मी कष्टत होतो स्वामिया. अज्ञान तिमिर रजनीसी, ज्योती स्वरूप तूची होशी, प्रकाश केला गा आम्हासी, निज स्वरूप श्री गुरूंचे. आणि या अज्ञानामध्ये तिमिर रजनीशी, अज्ञानाचा अंधार दूर करून करणारा ज्योतीचा प्रकाश जो आहे तो तुम्ही आहात. आणि तुम्ही प्रकाशित केल्यामुळे आम्हाला श्री गुरूंचं निज स्वरूप आकडू लागलेलं आहे. तुवा केले उपकार असे, तुम्ही जे माझ्यावर उपकार केले, उत्तीर्ण काय होऊ सरसी, सांगा बरं त्याची परतफेड कशी करू, कसं हे करू. कल्पवृक्ष दिली असे, प्रत्युपकार काय द्यावा. आणि एखाद्याने समजा तुम्हाला कल्पवृक्षाचं रोपटं दिलं तर त्याला तुम्ही फेड म्हणून काय देऊ शकता का? कारण कल्पवृक्षाला पर्याय काहीच नाही. तुम्ही काय त्याच्या तोलामोलाचं तुम्ही काय देणार? कल्पवृक्षच तुम्ही माझ्याकडे दिलात तुम्ही हातात. आणि त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही माझ्यावर इतके उपकार केले की जसं कल्पवृक्ष दिल्यावर त्याची परतफेड होऊ शकत नाही. एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी, नाही दिले ना एको कानी कृपामूर्ती सिद्धराया. आणि एखाद्याला जर का कोणी चिंतामणीचं रत्न दिलं, ते चिंतामणी म्हणजे त्या चिंतामणीने लोखंडाचं सोनं होतं, दगडाचं सोनं होतं, आणि असं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, तर असं कोणी जर एखाद्याला दिलं तर त्याची परतफेड होऊ शकणार आहे का? नाही होऊ शकणार आहे, कारण त्याच्यासारखी दुसरी वस्तूच नाही आहे. आणि त्यामुळे असं कोणी दिल्याचं पण ऐकायला येत नाही आणि ऐकूही येणार नाही. तुम्ही इतके दयाळू आहात, कृपावंत आहात, तुम्ही इतके उपकार केलेत, असं तो सिद्धांना नामधारक सांगतो. ऐशा तवोपकारासी, उत्तर्ण व्हावे न व्हावे वंशोवंशी. म्हणे तुम्ही इतके उपकार केलेत ना की वंशोवंशी, म्हणजे पिढ्यानपिढ्या तुमचे उपकार फिरणार नाहीत, इतके उपकार तुम्ही केलेत. म्हणून लागत असे चरणाशी एक भावे करून. आणि म्हणून सिद्धांच्या चरणाशी एक भावाने, एक निष्ठेने, अगदी तल्लेंदिंदे पूर्ण श्रद्धेने त्यांच्या चरणाशी लागतो. स्वामी निरोपिले धर्मार्थ, अधिक झाले मज स्वार्थ, उपसला मज परमार्थ, गुरु भजनी निरंतर. तुम्ही धर्मतत्व सांगितलं आणि गुरुसेवा याबद्दल तुम्ही म्हणालात, आणि त्यामुळे ते अधिक मला स्वार्थ झाला. कसा की अजून जाणून घ्यावं, त्याबद्दल माहिती करून घ्यावी, असं अजूनही बोध मिळवावा, ही त्याला जी ओढ लागली आहे ना, ती ओढ लागली आहे. उपजला मज परमार्थ, आणि माझ्यामध्ये परमार्थ भाव निर्माण झालेला आहे. माझ्या मनामध्ये भक्ती, प्रेम, करुणा ह्या सर्व उपजलेल्या जे परमार्थाचे मूळ गुण आहेत. आणि गुरु भजनी निरंतर, आणि म्हणून मी गुरुच्या भजनामध्ये निरंतर राहावाशी ओढ निर्माण झाली. प्रयागी असता गुरुमूर्ती, प्रयागाला असताना गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती, पुढे काय वर्तिली स्थिती ते आम्हा प्रति विस्तारीजे. आणि प्रयागाला असताना गुरुमूर्तींनी
माधव सरस्वतीला दीक्षा दिली आणि मग पुढं काय झालं ते मला तुम्ही सांगा, विस्तार करून सांगा. ऐकूनी सिद्धाचे वचन, सिद्ध मुनी संतोष होणं, मस्तकी हस्त ठेवणं, आश्वासित त्यावेळी. आणि त्यावेळेला सिद्धानं नामधारकाचं वचन ऐकलं आणि सिद्ध मुनी संतोषित झाले आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितलं, त्वा ओळखली गुरुसोय, म्हणून बोलती गुरुराय, संतोष होतो आनंदमय, तेव्हा प्रश्न आहे कोणी. अरे म्हणे तू गुरुची लीला अनुभवली आहेस, गुरुकृपा अनुभवतोस आणि मला सुद्धा आनंद होतोय. आणि तुझा प्रश्न ऐकून सांगेन एक एक चित्ते, चरित्र गुरुचे विख्यात आहे. म्हणजे तुला एकचित्ता तू ऐक, एकचित्तानं मी तुला गुरुचं विख्यात असं तुला चरित्र जे सांगतोय. उपदेशोनी माधवाते होते तेथे क्वचित काळ. आणि तिथे माधव सरस्वतीला दीक्षा देऊन काही काळ तिथे इथे प्रयागस्थानी होते. आणि असता तिथे वर्तमानी, आणि तिथे असताना प्रख्यात झाली महिमा सगुणी. आणि त्यांची महिमा, त्यांची कीर्ती आणि त्यांचं नाव तिथे झालं, ते प्रसिद्ध झाले. शिष्य झाले अपार मुनी, मुख्य सरस्वती, मुख्य माधव सरस्वती. आणि त्यांना तिथे त्यांचे अनेक शिष्य झाले, अनेक जे मुनिजन होते ते शिष्य झाले. आणि त्या सगळ्यांमध्ये मुख्य जो होता तो माधव सरस्वती. त्या शिष्याची नावे सांगता, त्या शिष्यांची नावे सांगता विस्तारेल बहुकथा. आणि त्या शिष्यांची नावं जर सांगायचं जर ठरवलं तर त्याचा विस्तार होईल. एवढे जण त्यांचे शिष्य झाले. प्रख्यात नामे आसती सात, सांगतो एक एक चित्ते. आणि त्यातले प्रख्यात आहेत ना, ते प्रख्यात तुला सांगतो 7 कोण आहेत ते. तर बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती, आणि 5वा होता आणिक एक यती, त्याचं नाव सदानंद सरस्वती देखा. नंतर ज्ञानज्योती सरस्वती आणि 7वा सिद्ध आपडेक. आणि मी 7वा मी होतो त्याच्यामध्ये, असं ते म्हणतात. आपण अपार होते शिष्य आणिक, एकाहुनी एक श्रेष्ठ पाई. आणि असे शिष्य एकापेक्षा एक असे बुद्धिमान आणि साधना रत असलेले आणि एकाहून एक श्रेष्ठ असे ते शिष्य त्यांचे होते. त्या शिष्या समवेत आणि त्या शिष्यांना बरोबर घेऊन गुरु लंघित दक्षिणपंथ, आणि दक्षिणाचा भाग लंघन करून, म्हणजे आपण सीमोल्लंघन म्हणतो ना, म्हणजे तिथून ते निघून समस्त क्षेत्रे पावन करीत आले करंजनगरासी. आणि नंतर ते सर्व तीर्थाटन करून तीर्थाचं दर्शन घेऊन ते करंजनगरीला आलेले आहेत. आणि भेटी झाली जनकजननी, आणि तेथे येऊन ते आई वडिलांना भेटली. कारण ते बोलले होते ना की मी 30 वर्षांनी मी तुला भेटेल, असं ते म्हणाले होते. आणि वयाच्या 30व्या वर्षी महाराज तिथे आलेले आहेत. तर भेटी झाली जनकजननी, आई वडिलांची भेट झाली. इतक्या वर्षांनी आपलं लेकरू आलेलं आहे. आणि येऊनी लागती चरणी, चरणाशी लागले. चतुर्वर्ग भ्राता भगिनी, आणि ते भावंड त्यांची, म्हणजे भाऊ आणि बहिणी, 3 भाऊ आणि 1 बहीण, समस्त भेटती स्वामिया. आणि महाराजांना ते भेटले. देखोनी गुरुमूर्तीसी, आणि महाराजांना पाहून नगरलोक अत्यंत हर्षी. आणि आनंद झालेल्या नगरातल्या लोकांना की 30 वर्षानंतर गेलेलं 7-8 वर्षाचा ऋषी सरस्वती महाराज हे 30 वर्षाने, म्हणजे साधारणतः 38 वर्षाचे झाल्यावर तिथे ते आलेले आहेत. आले सकळ भेटीसी, पूजा करते परोपरी. आणि ते येऊन तिथे त्यांची पूजा करतात, त्यांची पाद्यपूजा करतात. घरोघरी श्री गुरुसी, पाचारिती भिक्षेसी. आणि संन्यासी होते ना, त्यामुळे ते भिक्षांनाच खात होते. आणि म्हणून ते काय करतात, घरोघरी त्यांना बोलवत होते की तुम्ही आमच्याकडे भिक्षा घ्यायला या. घरोघरी श्री गुरुसी
पाचारिती म्हणजे बोलाविती, आमंत्रण द्यायची, भिक्षेसी आले स्वरूपी बहुवसी, घरोघरी घेती पूजा. आणि ते प्रत्येक घरी जायचे आणि त्यांची सेवा, पाद्यपूजा वगैरे ती सेवा स्वीकारून घ्यायचे. समस्त विस्मय करती, सर्वजण आश्चर्य करतात. अवतार विष्णू हा निश्चिती, आणि साक्षात विष्णूचा अवतार आहे असं ते मनाशी खुणगाठ बांधत होते. वेशधारी दिसे यती, पुरुष होय जाणा. भले ते संन्याशी यती दिसले तरी साक्षात ऐश्वर्य अवतार आहेत हे मनी ते पक्क समजत होते. या ते नर जे बोलती, यानं सामान्य नर म्हणून कोणी जर बोलत असतील ते जाती नरकाप्रती, ते नरकामध्ये जाती. कार्यकारण अवतार घेती, आणि कार्यकारणासाठी अवतार घेतात कोण? ब्रह्मा विष्णू महेश आणि शंकर. ब्रह्म आणि विष्णू हे अवतार घेतात. जननी जनक येणे रीती, आणि आई वडील अशा पद्धतीने पूजा करते भावभक्ती, आणि अशाच भावनेने की साक्षात विष्णूचा अवतार आहे या भावनेने. आपला मुलगा आहे म्हणून नाही, आपला साक्षात विष्णूचा अवतार आहे या भावनेने ते पूजा, त्या भावनेने पूजा करत होते. श्री गुरु झाले श्रीपाद यती, झाली स्मृती जननीसी. आणि त्यांनी पुन्हा श्रीपाद वल्लभांचं मूळ रूपात हे करून त्यांना पुन्हा आठवलं की श्रीपाद वल्लभांचंच पुढचा अवतार म्हणून महाराज आलेले आहेत. जननी देखुनी तये वेळी, आणि आईनं ते सगळं डोळे भरून त्यांचं ते रूप पाहिलं आणि श्रीपाद वल्लभांच्या रूपावर बघितलं त्यांनी, आणि त्यांच्या माथा ठेवी चरणकमळी, आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे. सत्यसंकल्प चंद्रमौळी, प्रदोष पूजा फळी आली पै. आणि शंकराची म्हणजे त्यांनी करुणा भाकली आणि त्यांना नमन केलं आणि म्हणाले की तुमची प्रदोष पूजा जी केली ती फळाला आली पै. पतीस सांगे तैवेळी, आणि ती पतीला सांगितलं काय? पूर्वजन्म चरित्र सकळी. आणि तिनं आपण मागच्या जन्मामध्ये कोण होतो आणि त्यावेळेला कसं मला प्रदोष व्रत सांगितलं आणि मी ते कसं आचरलं, कसा माझा मृत्यू झाला, कसा माझा पुन्हा जन्म झाला, कसं तुमच्याशी लग्न झालं, आणि कसा हे अवतारी असा पुरुष माझ्या पोटी जन्माला आला, हे सर्व ते पूर्वजन्म चरित्रसुद्धा त्यांनी श्रीपाद वल्लभांची कृपा कशी झाली हे त्यांची आई, कोणाची? नृसिंह सरस्वती महाराजांची आईने हे सर्व त्यांच्या पतीला म्हणजे माधव नावाच्या पतीला त्यांनी सांगितलं. पतीचं सांगे तैवेळी पूर्वजन्म चरित्र सकळी, विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधले. म्हणे विश्ववंद्य पुत्र व्हावा म्हणून मागच्या जन्मामध्ये मी प्रदोष व्रत आचरलं होतं आणि त्याच्या प्रसादानं महाराज अवतारले. त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोवाची, आणि त्या श्रीपाद वल्लभांनाच बघा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की श्रीपाद वल्लभांचीच साक्षात शंकर म्हणून ते पूजा करत होते. आठवलं तर बघा, निरूपण करताना मी म्हणालोय तर ते श्रीपाद वल्लभांना शंकर मानायचे आणि कुठे ते अशी शोधत फिरले नाही कुठल्या मंदिरा वगैरे, ते त्यांचीच पूजा करायचे, त्यांची चरणपूजा करायची. तुम्ही साक्षात शंकर आहात आणि त्यांच्या पूजेने शिवाची आपण आराधना करतोय या भावनेने त्यांनी ते व्रत आचरलं होतं. त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोवाची, काया वाचा मने पूजा केली. प्रसिद्ध झाले जन्मे आमची, सफळ झाले पर्यसा. आणि जन्माचं सोनं झालं खऱ्या अर्थाने, प्रसिद्ध झाले आपण की आपण हे बाळ असं आलं की आपण लोक म्हणतात ना, अरे कोणाचा मुलगा तो, कोणाचा मुलगा, हा जो आहे ना हे सफळ केले पर्यसा. म्हणून नमिती दोघे चरणे, आणि म्हणून दोघंही त्यांच्या महाराजांच्या चरणाशी लागतात. विनिमिता ती करुणावचनी, आणि करुणावचनेने त्यांना विनंती करतात, विनवू लागतात. उद्धरावे या भवारणी जगन्नाथ येथे राया. म्हणे या भवसागरातून तुम्ही मला तारण करून, म्हणजे तारा असं म्हणून, जगन्नाथ या जगाचा संपूर्ण जो नाथ आहे त्यालाच ब्रह्मांड नायक म्हणतात. ब्रह्मांडाचा जो नायक आहे तो जगन्नाथ आहे. यतिराया असं काय सांगतात.
हं? श्री गुरु म्हणते त्यासी. आता गंमत अशी आहे की महाराज मुलगे आहे त्यांचं या जन्मामध्ये, पण ते त्या भावनेने त्यांच्याकडे न पाहता ते अवतारी पुरुष म्हणून पाहतात आणि भवार्णवामध्ये तुम्ही मला तारा आम्हाला, असं ते विनंती करतात करुणावचनेने. हा भाग आहे. मला आठवतं आहे की त्याच्यावर सुंदर असं गीत आहे. गीतपेक्षा त्याच्यामध्ये जी कल्पना इतकी सुंदर आहे की मला नेहमी आवडते आणि ती अशी आहे की ज्या वेळेला अयोध्या सोडून वनवासामध्ये जाण्यासाठी प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण हे जायला निघालेले आहेत आणि शरयू नदी ओलांडायची आहे. तर ती तीरावर असलेली जी नौका आहे त्याचा केवट नावाचा तो नावाडी आहे आणि त्यावेळेला कवीची कल्पना आहे सुंदर. आज जेव्हा श्री प्रभू रामचंद्रांना त्यांना नौकेमध्ये बसवायचं घ्यायचं कसं घ्यावा मग या शंकेमध्ये, कारण त्याने सांगितलं की कहते हैं सब लोग जादू भरी है चरण तुम्हारी. आता मला ते ह्याच्यामध्ये गाता येणार नाही, त्यामुळे मी असं सगळे लोक म्हणतात की तुमचे चरण आहेत ना ते जादूसारखे आहेत का, तर असं ऐकलं की दगडाला स्पर्श झाला आणि ती एक सुंदर अहल्या नावाची नारी त्याच्यात निर्माण झाली. तर आता जर का तुमच्या चरणामध्ये एखाद्या शिळेचं रूपांतर एखाद्या सुंदर स्त्रियेमध्ये झालं, तसं जर का माझ्या नौकेचं जर झालं आणि ती नौका जर माझ्याकडे स्त्री म्हणून जर झाली, तर मग माझ्यावर एक संकट येईल. का, तर मी निर्धन माणूस आहे आणि माझी एक बायको पोचताना मला खूप म्हणजे प्रयत्न करावे लागतात आणि त्यावेळेला मग ही दुसरी जी आहे हिचा मी सांभाळ कसा करू, आणि जर का त्या नौकेचीच जर का नारी झाली तर मग माझा चरितार्थ कसा चालवू, या ह्याच्यामध्ये तो आहे. आणि ते सगळं सांगतोय ते त्यांचे महाराज म्हणजे प्रभू रामचंद्राची पाद्यपूजा करतात, त्यांना मध्ये घेतात नौकेमध्ये आणि नौकेमध्ये जेव्हा ते शरयू नदी पार करतात त्यावेळेला शरयू नदी पार केल्यानंतर जेव्हा त्याला काही मोबदला द्यायचा आहे त्याचा म्हणजे आजच्या भाषेत भाडं द्यायचं आहे, तर कसं द्यायचं, तर काहीच नाही. प्रभू रामचंद्राकडे तर सीतामाईकडे सौभाग्यालंकारामध्ये त्यांच्या त्या एक अंगठी आहे, ती अंगठी तिथे काढून त्यावेळेला तो ह्यांना फक्त डोळे भरून फक्त पाहतोय आणि तो फक्त नको असं फक्त मान हलवतो. आणि त्यावेळेला मग काय, त्यावेळेला तो असं म्हणतात की जसं मी हे तुम्हाला या नदीचा तीर आहे ना तो पार करून दिला, तर हे तुमच्यावर कर्ज राहिलं बरं का, प्रभू रामचंद्रांना सांगतात. आता जेव्हा मी तुमच्याकडे येईल ना, जसं तुम्ही माझ्याकडे आलात तसं मी तुमच्याकडे येणार आहे, त्यावेळेला हा भव पार जर तुम्ही केलात तर आपला हिशोब बरोबर होऊन जाईल. इतकी सुंदर ती कल्पना आहे. तुम्ही मुळापासून ऐका, मी ती आपल्या ग्रुपवरती हे पाठवतो, म्हणजे ते गीत आहे ते पाठवतो, अतिशय सुंदर गीत आहे. तर असं सगळं तो म्हणजे ही अलौकिक म्हणजे ती प्रतिभा आहे. आणि त्यामुळे नवनव उन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा असं म्हटलं. अशी नवनव सर्जन करणारी जी आहे प्रज्ञा आहे तिला प्रतिभा असं म्हटलं जातं. संस्कृत साहित्यामध्ये त्या प्रतिभेची केलेली व्याख्या आहे नवनव उन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा असे. प्रतिभा कोणाला म्हणायचं, ते नवनवीन उन्मेष, ते नवनवीन निर्माण करणं म्हणजे क्रिएटिव्ह ज्याच्याकडे बुद्धी आहे तिला, ती जी प्रज्ञा आहे तिला प्रतिभा म्हणायचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक रामायण जर तुम्ही वेगवेगळं वाचलं तर त्या रामायणाच्या इतक्या प्रती, म्हणजे माझ्याकडे आता बऱ्याच प्रती आहेत, म्हणजे अगदी इंडोनेशियातलं रामायणसुद्धा माझ्याकडे आहे, रामचरित्रमानस आहे वगैरे, किंवा रंगनाथ रामायण म्हणून आहे. अशा अनेक प्रती माझ्याकडे आहेत, अजूनही काही मिळवतो आहे. भारतभरात नव्हे तर जगभरामध्ये रामायण पोचलं त्याचं कारण ते आहे. रामकथा
ही इतकी सुंदर आहे आणि ती जगामध्ये प्रत्येक भाषेमध्ये गेली. एकच कशाला, रामानंद सागर यांनी जे रामायण हिंदी भाषेतून केलं ते सुद्धा प्रत्येक भाषेमध्ये जगामध्ये पोहोचलं आणि त्याचा तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे की ते प्रत्येक भाषेमध्ये जिथं जिथं गेलं तिथं तिथं ते गाजलं. तर ही ती प्रतिभा. म्हणजे वंदे वाल्मिकी कोकिलम असा शब्द आहे, त्यांना कोकिळ म्हटलंय. सुमधुर असं काव्य आहे त्यांचं आणि तो भाग आहे. आणि इथं तोच मला आठवला की शेवटी आई वडील नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणाशी लागून ते म्हणतात की आमचा भवसागर पार करा असं म्हणतात. श्रीगुरु म्हणते त्यासी, श्रीगुरु म्हणते त्यांसी, एखाद्या काळी परियसी पुत्र होईल संन्याशी, उद्धरतील कुळे 42. अहो म्हणे तुम्ही भवसागर तारायची काय गोष्टी करतायत. अहो एखाद्या घराण्यामध्ये एखादा जर संन्याशी बाळ जन्माला आलं किंवा त्याने एखाद्याने संन्यास घेतला तर त्याची 42 कुळांचा उद्धारच होऊन जातो. म्हणजे मातृकुलातील 21 आणि पितृकुलातील 21 असा त्या 21 पिढ्या आणि 21 पिढ्या याचा तो उद्धार होतो. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक, त्यांना ब्रह्मलोक हा शाश्वतपणे आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही पुण्य आहेत तोपर्यंत तुम्ही राहिलात आणि नंतर परत तुम्ही जन्माला आलात, असं नाही होणार आहे. शाश्वत ब्रह्मलोकामध्ये तुम्ही आहात. अचड पद असे एक, त्याचे कुळी उपसदा देख, ब्रह्मपद शाश्वत त्यासी पय. आणि एखाद्या कुळामध्ये जर का संन्यासी झाला तर त्याला आढळ असं ब्रह्मपद आहे, ते शाश्वत आहे. यमाचे दुःखे भयवित नव्हे त्याचे संततीत, पूर्वज जरी नरकी असत त्यास शाश्वत ब्रह्मलोक. आणि असा कर्तृत्ववान संन्यासी जो आहे साधनेमध्ये परमार्थ साधला ज्यांनी, तो काय झालं, त्याच्या वंशामध्ये यमाचं भय नाही. आणि त्यांना कसं आहे की त्या पूर्वज त्यांचे जर नरकात असतील तर त्यांनाही शाश्वत ब्रह्मलोक प्राप्त होईल. या कारणे तुम्ही देखा आणि यासाठी तुम्ही म्हणे देखा घेतला आश्रम विशेषा तुम्हा नाही यमाची शंका, ब्रह्मपद असे सत्य. अहो म्हणे तुम्ही काळजी करू नका, मी संन्यास घेतलेला आहे, तुम्हाला ब्रह्मपद प्राप्त होणार आहे. ऐसे सांगून त्यांची, असं सांगून आश्वासिती बहुवशी. आणि त्यांना अशा प्रकारे आश्वासनं दिली, त्यानं सांगितलं, समजावलं. तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्य नांदती. तुमची जी मुलं बाळ आहेत म्हणजे माझी भावंड जी आहेत ती अष्टैश्वर्य त्यांना प्राप्त होणार आहे आणि ते शतायुषी होणार आहेत. त्वा पुत्रा तुम्ही धनी, त्या पुत्रा तुम्ही धनी, पहाल सुखे नयनी, पावाल क्षेत्र काशी भवनी अंतकाळी प्रियसा. आणि तुम्ही तुमच्या देखतच पाहतील की तुमची मुलांची इतकी प्रगती झाली आहे की ते धनसंपन्न झालेले आहेत आणि सर्व प्रकारची सुख उपभोगत आहेत. आणि पावाल क्षेत्र काशी भवनी, आणि शेवटच्या काळी तुमच्या शेवटच्या काळामध्ये ते काशीला येऊन राहतील. अंतकाळी प्रियसा, शेवटी ते काशीला येतील. काशीला आजही नृसिंह सरस्वती महाराजांचे वंशज काशीला नांदत आहेत आणि ते आपलं कुलदैवत हे नृसिंह सरस्वती महाराजांना मानतात आणि त्यांना तिथे कालिया या नावानं ओळखलं जातं. आणि महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही पुढं तुम्ही काशीला येऊन राहणार आहात, त्याप्रमाणे खरंच ते काशीलाच तिथे जाऊन राहिले. मुक्तिस्थान काशीपुर, आणि काशीला मरणान्मुक्ती आहे की ज्या जीवाचा प्राण काशीमध्ये जातो त्याला मुक्ती मिळते. प्रख्यात असं वेदशास्त्र, असं वेदशास्त्रांमध्ये नमूद आहे, न करी चिंता अणुमात्र, थोडीशीही चिंता करू नका म्हणून सांगती त्यावेळी. आणि त्यावेळेला ते सांगतायत की अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही काशीला येणार आहात आणि तिथे तुम्ही मुक्तिस्थान काशी आहे आणि तिकडे पण
ते सगळं म्हणजे कसं बघा की वेल प्लॅन आहे ना. म्हणजे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला ते म्हणतात की अर्जुना तू फक्त निमित्त आहे. निर्णय काय युद्धाचा किंवा काय घडवायचं आहे हे सगळं मी ठरवलेलं आहे. आणि किंबहुना ते आधीच गेलेले आहेत, मारले गेलेले आहेत. कारण ते निर्णय महाराज म्हणजे साक्षात कृष्णाचा आहे. पण फक्त तू निमित्त राहा हे जसं सांगतायत ना की हे आधीच ठरवलेलं आहे. तसं साक्षात परमेश्वरानं म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांना हे ठरवलं की माझी 30 वर्षानंतर तुमच्याशी भेट होणार आहे. तुम्ही नंतर काशीला येणार आहे. अगदी नंतरच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर सायनदेवानं सुद्धा सांगितलेलं आहे की 15 वर्षानंतर आपली भेट होणार आहे. हे सगळं म्हणजे कुणाच्या तरी इच्छेने हे सगळं जग चालत असतं आणि नियंत्रित केलं जातं. हां, आणि ते नियंत्रित असतं. आज त्याला क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्वांटम फिजिक्स असं म्हणतात. आणि ते मान्य करतं की सगळं विश्व नियंत्रित आहे. 72 का 78 वर्षानंतर मला आता आठवत नाही धूमकेतू दिसणार म्हणजे तेवढ्याच वर्षांनी दिसणार हे ठरवत आहे की बाबा सूर्य सकाळी म्हणजे सूर्य उगवणार आहे तेव्हा सकाळ होणार आहे. पण सूर्य पुन्हा येणार आहे, तारे पुन्हा येणार आहे, पुन्हा तुम्हाला जून महिना लागला की पाऊस पडणार आहे. हे सगळं नियंत्रित आहे. तर त्यामुळे ते नियंत्रित आयुष्यातले क्षणसुद्धा नियंत्रित करता येत नाही का? तर ते करता येतात. आणि त्याला प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडायला पाहिजे त्या निसर्गामध्ये या सृष्टीमध्ये हे ठरवणारी जी बुद्धी आहे त्याला आता क्वांटम काय म्हणतं त्याला म्हणतात मी शब्द विसरलो त्याला. युनिव्हर्सल टॅलेंट हा शब्द वापरलेला आहे क्वांटमने. तर हे सगळं नियंत्रित करणं म्हणजे असंही म्हणतात की आपला मेंदू हा सुद्धा आपला स्वतंत्र नाही आहे, आपला विचार स्वतंत्र नाही आहे. आपण जो विचार करतो तो सुद्धा युनिव्हर्सशी जोडलेला असतो हे क्वांटम म्हणतं. त्याचप्रमाणे जर ते युनिव्हर्सल टॅलेंट म्हणजे ते सुप्रीम पॉवर असं ठरवत आहे की तुमचं असंच होणार आहे, शेवटी तुम्ही असे हे करणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी महाराज ते सगळं सांगत आहेत की अंतकाळी तुम्ही काशीभुवनीला आहेत. मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अणुमात्र म्हणून सांगितलं त्यावेळी. त्यांची कन्या असं एक म्हणजेच माधव आणि अंबाभवानी यांची जी मुलगी आहे म्हणजेच महाराजांची बहीण तिचं नाव आहे नाम रत्नाई निशंक श्री गुरु ते नमुने एक विनिमित असे प्रियसा. आणि ती आता त्यांची कन्या असं का गुरुचरित्रकार लिहितात असंही लिहिलं की त्यांची बहीण असं का नाही लिहिलं ते असं लिहितात कारण संन्यास दीक्षा घेतल्यावर सगळी नाती तुटतात. आपल्याला माहिती असेल की संन्यास दीक्षा घेताना आपलं स्वतःचं पिंडदान करावं लागतं. आपलं आई वडिलांनी ठेवलेलं नाव बदलावं लागतं. म्हणजे नरेंद्र या नावाने ओळखले जाणारे नरेंद्र दत्त आडनाव त्याचं दत्त होतं ते विवेकानंद या नावाने प्रसिद्ध झाले. तसेच नृसिंह सरस्वती महाराज जे मूळचं शालिग्राम नाव होतं त्यानं नरहरी असं टोपण नावाने हाक मारत होते ते नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले गेले. त्या पद्धतीने म्हणून ते म्हणते की त्यांची कन्या आई वडिलांची कन्या यांची बहीण असं नाही ते उल्लेख करतो इथे. नाम रत्नाई निशंक तिचं नाव आहे रत्नाई श्री गुरु ते नमुने एक विनमित असे प्रियसा. आणि ती त्यांना विनवणी करते. काय विनवणी करते विनमत असे परोपरी. आणि ती त्यांना विनंती करते स्वामी माते तारी तारी स्वामी मला तारा बुडते मी भवसागरी संसार माया वेष्टुनिया. या भवसागरामध्ये मी बुडते मला तुम्ही बाहेर काढा. या संसाराच्या मायेतून मला मुक्त करा. निर्लेप करी मजसी मला निर्लेप करा म्हणजे
त्या भवसागरातली दोष आहेत, जे डाग आहेत ते मला लागू नाही आहेत. मी अगदी कसं राहील निर्लेप. जसं निर्लेप म्हणजे काय, तर जसं कमळ चिखलामध्ये असून चिखलाच्या वर राहते, त्यामुळे चिखलाचा जो काही डाग असतो, कलंक असतो, ते चिखलाने ते माखत नाही, ते खराब होत नाही. त्या पद्धतीने मला तुम्ही करा. निर्लेप करे मजसी, मग मी जाईन तपासी, आणि मग मी तपश्चर्येला जाईन. ऐकून या वचनासी गुरु निरोपिती. आणि त्यावेळेला महाराज त्यांना सांगतात, पती सेवा करावी तेणेची बरवी मोक्ष पदवी, पावेल त्यात न धरावी अन्य वृत्ती. तुम्ही पती सेवा करा, त्याच्यासाठी तुम्ही अन्य काही सोडून कुठे जाण्याचा प्रकार करू नका, असं त्यांना विनवतात. जेणे या भवरणवासी कडे पडती प्रियसी, जैसे जैसे भाव यासी तैसे होय प्रियसा. तर म्हणाले या भवरणसामध्ये पतीलाच परमेश्वर मानून जर तू सेवा केली, तुला वेगळं काही करायची गरज नाही आहे. आणि या भवरणाला म्हणजे या मायेला तू कडे करून जाशील, आणि तुझी जसा भाव आहे ना तसं होणार आहे. उतरवया पैल पार, हा पैल पार उतरवण्यासाठी स्त्रियांशी असे व भ्रतार, स्त्रियांना पती आहे. मनी ठेवी निर्धार, भजावा पुरुष शिवासम, आणि विश्वास मनी ठेव, असे पूर्ण भाव ठेव, असा विश्वास ठेव की तो शिवासारखा आहे, आणि या पद्धतीने त्याला भजावं. त्यासी होय उद्धर गती, त्यांची होय उद्धर गती, वेदशास्त्रे वेद पुराणे वाणिती, आणि त्यांनी उद्धार होईल. आणि असं वेद पुराणामध्ये उल्लेखित आहे. अंतरी न करावी खंती, तुझं गती होईल. तो म्हणे काळजी करू नको, खंत मनी बाळगू नको, तुला उत्तम गती होईल. ऐकून गुरुचे वचन, गुरुचं वचन ऐकून विनमित असे कर जोडून, ती कर जोडून विनवते. गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवीत असे अवधारा, मला तुम्ही ब्रह्मज्ञान द्या असं म्हणून विनंती करते. जाणसी भविष्यभूत, मला तुम्ही सर्व भविष्य आणि भूत आणि वर्तमान सुद्धा हे सर्व तुम्ही जाणता. कैसे माते उपदिष्ट, तुम्ही मला कसं तुम्ही उपदेश करताय. माते माझे प्रारब्ध कवणगत, विस्तारावे मज पुढे. माझं प्रारब्ध काय हे मला विस्तार करून सांगा, माझं नशीब काय. श्री गुरु म्हणती येसी, आणि श्री गुरु तिला म्हणतात, तव वासना असे तपासी. तुझी वासना, तुझी इच्छा, तुझी कामना ही तपश्चर्येकडे आहे, विरक्तीकडे आहे. म्हणून संचित आपले असे भोगसी, आणि त्याप्रमाणे जे तुझं संचित आहे त्यामुळे तशी तुझी बुद्धी झालेली आहे, तर ते भोग भोगणे असे प्रियसी. कुठला भोग भोगायचं आहे, पूर्वजन्मी प्रियसी, चरणी लाथिले धेनुसी. आणि तू मागच्या जन्मामध्ये गाईला लाथ मारलीस किंवा गाईला पाय लागला, असे दोन्ही अर्थ. शेजारी स्त्री पुरुषांशी विरोध लाविला कलह पय, म्हणजे स्त्री पुरुषा जे आहे शेजारी जी होते स्त्री पुरुष वगैरे, त्यांच्यामध्ये साड्या केल्या, म्हणजे आपण लावालावी म्हणतो, आणि भांडणं लावून दिलीस. लाविला विरोध लाविला कलह पय, भांडणं लावून दिलीस. त्या दोषास्तव देखा, आणि त्या दोषाने तुझं बाधा असे अनेक, आणि तुला अनेक बाधा होतील, अनेक पापाची फळं भोगावी लागणार आहेत. गाय लाथली तेणे एका, सर्वांगी कुष्टी होसी, आणि त्यामुळे तू सर्वांगी कुष्टी होणार आहे, तुला कुष्ठरोग म्हणजे लिप्रसी होणार आहे. आणि विरोध केला स्त्री पुरुषांशी, आणि तू स्त्री पुरुषांमध्ये भांडणं लावून दिली शेजाऱ्यांमध्ये, तेव्हा पुरुष होईल तापसी, आणि त्यामुळे तुझा जो पती आहे तो तपस्वी होईल आणि यती होईल. तो तू ते तजील भरवसी, आणि तो तुला तुझा त्याग करून तो निघून जाईल. अर्जित तव ऐसे असे, आणि हे तुझं अर्जित आहे, हे तुझं भोग आहे, असं ते म्हणालेले आहेत. इथे आपण 52 ओव्यांपर्यंत पाहिलेलं आहे. याच्या पुढचं आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.